या अभंगातून प्रत्येक जीवाला सांगतायत, भैया जसं सावली साथ सोडत नाही तसं आपलं कर्म आपली साथ सोडत नाही. जशी सावली साथ सोडत नाही ना तसं आपलं कर्म आपली साथ सोडत नाही. जीवनामध्ये जर काही संकट आलं, काही लोक घाबरतात, संकटाला घाबरू नका. हा तुमच्या मागचा जन्माचा भोग आहे, न कळत घडलेली चूक असेल आणि ती चूक तो भोग आपण भोगतोय जीवनामध्ये. काही लोकांची मानसिकता इथला देव करीश निवी देव आमनी परीक्षा लिहिस. हा, तर ही जी मानसिकता बनवून ठेवलेली ना, ही अगोदर तुम्हाला डोक्यातून काढावी लागेल. कारण भोग हा भोगावाच लागतो, याला पर्याय नाही. या मग तुम्हाला सांगतो ऐका. दृष्टांत साधू महात्म्याचा लक्षपूर्वक ऐका. एका कसाच्या हातून गाय सुटली. कसाच्या हाती गाय सुटली. कसाच्या हातून गाय सुटली. गाय सैरा वैरा धावते, कसाच्या हाती गाय लागत नाही. गाय तिचा जीव वाचवते. कसाच्या लक्षात आला आता गाय मला घावणार नाही, मला सापडणार नाही. जोरात जीव घेऊन पडती. गंगेच्या तडीनं गाय पडत होती. तिथं एक ब्राह्मण स्नान करत होते. स्नान करणाऱ्या ब्राह्मणाकडे कसाई दादानं बघितलं ना, आवाज दिला, काव ब्राह्मण दादा, माझ्या हाताकडून गाय सुटली, गाय मला गावत नाही, तेवढी गाय द्या ना म्हणले धरून. आता ब्राह्मण दादा गंगेवर स्नान करत होते. स्नान करता करता उठले, गायच्या समोर गेले, दोघं हात ताडवे केले. गाय जागीच थांबली. गाय थांबल्याच्या नंतर कसाई दादानं यावं, गायला धरावं, धरून घेऊन गेला. काय केलं असं खूप काय सांगायची गरज नाही, तुम्ही बसलेले सगळे माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे आहात. कसाईनं गायला धरली. काय केलं असन बाबाजी? कापली असन आणि खाल्ली असन, नाही का? चला पुढे. एक वारकरी वारी करीत होता. वारी करीत असताना एका गावी मुक्कामाला थांबला. थांबल्याच्या नंतर एका तरुण स्त्रीनं बघावं आणि बघितल्याच्या नंतर वारकरी बाबाला विचारलं, बाबा कुणाक चाललात? काय नाले की पंढरपुराला जातोय. बाबा वारीला चाललात? म्हणले हो बेटा. बाबा एक काम करा ना, महाकडे या ना म्हणले, 2 घास जेवायला. बेटा पंक्तीत पण जेवायचं आणि त्या घरी पण जेवायचंय. हरकत नाही, तुझ्या घरीच येतो म्हणला जेवायला. आता वारकरी बाबा जेवायला बसले. जेवण वगैरे झालं. घरातून काढता पाय घेतात तोपर्यंत पोरीनं पुन्हा सांगितलं, बाईनं, बाबा कोणाका चाललात? काय नाही की मंदिरावर झोपाया चाललो. बाबा मंदिरावर झोपणार आहात? म्हणले हो बाई. बाबा मंदिरावर झोपण्यापेक्षा असं करा ना, घरामध्ये आम्ही 2च नवरा आणि बायको आहेत. म्हणले इथंच झोपा ना. वारकरी बाबा म्हणतो मंदिरावरही झोपायचं त्या घरी पण झोपायचं, लेकी त्या घरीच झोपतो म्हणला. आता वारकरी बाबाला पुढच्या रूम मध्ये बेड टाकलेला, 2 नवरा बायको आतल्या रूम मध्ये झोपलेले आहेत. पुढच्या रूम मध्ये वारकरी बाबा आहे, मागच्या रूम मध्ये 2 नवरा बायको झोपल्या इथं. ऐन मध्यरात्र एक बाईच्या मनामध्ये कामवासना निर्माण झाली. फक्त दृष्टांत हा सिद्धांत पटवत असताना सांगतोय, याच्यातून काही लोकांनी वाईट घ्यायचं नाही. आपली नजर चांगली ठेवायची. दृष्टी चांगली असेल तर सृष्टी चांगली दिसते. थोडक्यात फॉर एक्झाम्पल, जर तुमची नजर चांगली असेल ना तर किचड मध्ये कमळ दिसतं, पण नजरेत जर दोष असेल तर चंद्रात पण दाग दिसतो. बघायचं आपल्याला कसं बघायचं ते, ज्याची त्याची नजर आहे, नाही का? नवरा बायको आतल्या रूम मध्ये झोपल्या इथं. पुढच्या रूम मध्ये वारकरी बाबा एकटाच आहे. ऐन मध्यरात्री बाईच्या मनामध्ये कामवासना निर्माण झाली आणि वारकरी बाबाला म्हणते, वारकरी बाबा माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी बाबा दचकून उठले. म्हणले, बाई तू मला जेवायला बोलवलं, वाटत होतं बाई काय श्रद्धाळू आहे. तू मला झोपायला जागा दिली, वाटत होतं काय पारमार्थी का, आणि तुझ्या मनामध्ये एवढे घाण विचारायचा. बाई म्हणते, वारकरी बाबा ज्ञानाच्या गोष्टी सांगू नका, माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी म्हणतो, असली घाणरडी कामं आम्ही करत नाही, कारण आम्हाला तुकोबरायांची शिकवण आहे, जाई व तू माते न करी सहाय्यास आम्ही पर द्रव्य पर नारी, 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 पर द्रव्य पर नारी. यात्रा हरी विठ्ठल, यात्रा हरी विठ्ठल, पर द्रव्य पर नारी, पर द्रव्य पर नारी, पर द्रव्य पर नारी, पर द्रव्य पर नारी. यात्रा हरी विठ्ठल, यात्रा हरी विठ्ठल, पर द्रव्य पर नारी, पर द्रव्य पर नारी, पर द्रव्य पर नारी, पर द्रव्य पर नारी. वा, गोड प्रमाण घेतलं आमच्या महाराजांनी. मी म्हणतो पहिला मग उसकी घ्या ते घे म्हणतो, बरोबर सापडायली ना पाणी मा जाता जाता, ऐन टाइमला धरली ना. आम्हा वारकऱ्यांना नियमाचा, पहिले तर मी सर्वांची माफी मागून बोलेल, माझं थोडं बोलणं जड आहे, काही लोकांना पचणार नाही, पण मी सत्यता मांडायला अजिबात घाबरत नाही. काय ना बोल नका, सत्यता मांडायला मी अजिबात घाबरत नाही.
कारण तुमले राग बी होणार ते तुम्ही म्हणा काय करली शा खरं आहे की नाही. हा खरं बोलायला मी अजिबात घाबरत नाही. राग बी होणार तुम्ही उजवी घेत म्हणा काय करशात दुसरी तारीख देत नाही यांवर काय करशात आणि पट्ट्याल गरज बी नाही. आपली दुकानच आहे बेवर्ष गिराईकच गिराईक. पर सत्यता मांडायला मला अजिबात मी घाबरत नाही. जसं की आमच्या वारकऱ्यांना आमच्या तुकोबारायांची शिकवण आहे जाई व तू माते न करी सहाय्या सामी विष्णुदास तैसे नव्हे. आमच्यासाठी परश्री आमची माय आमची बहीण ही शिकवण आम्हा वारकऱ्यांना. ज्यांच्या गळ्यात माळ असेल आमचे संत सांगतात ना नुसतं माळ घालून चालत नाही तर पथ्य सुद्धा पाडावं लागतंय. हा वारकऱ्यासाठी परश्री आमची माय आमची बहीण असते. गळ्यात माळा वारकऱ्या वैष्णवा आणि तरी सुद्धा जर त्याच्या मनामध्ये परश्री बद्दल जर वाईट विचार येत असतील तर तो खानदानी माळकरीच नाही त्याच्या रक्तात भेसळ असली पाहिजे. हा थोडं जड जाईल पण आपल्याला डर पण नाहीये त्या गोष्टीचा. जय श्री राधे. खरा माळकरी कधीच परस्त्रीला वाईट नजरेनं बघत नाही. आणि जर का तुम्ही गळ्यात माळ घातली फक्त माळ घातली म्हणून नुसतं मटण मासा सोड देणं दारू सोड देणे बस वैगे का हा याच्या पुढे नियम नाहीत का. परस्त्री आमच्यासाठी आमची माय आमची बहीणच असते. वारकरी बाबांना सांगितलं बाई परस्त्री आमच्यासाठी आमची माई बहीण असते असली घाणेरडी कामं आम्ही करत नाही. बाई म्हणते वारकरी बाबा माझी इच्छा पूर्ण करा. वारकरीचं लक्ष घरात गेलं. वारकरी बाबांना सांगितलं काय बाई आहेस तुझा नवरा घरात झोपला असल्यावर तुझ्या मनामध्ये असली विचार आलीच कस काय. बाई म्हणते तुम्हाला माझा नवरा दिसतोय वय. बाई नवरा झोपलेला बाईनं काढली कुऱ्हाड आणि नवऱ्याला झोपेतच ठार केल्या. डोक्यात कुऱ्हाड टाकली ठार केलेला नवऱ्याची खांडच केलेली आहे. आता म्हणते वारकरी बाबाला वारकरी बाबा आता तरी माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी म्हणतो अग्निदेवतेच्या समोर 7 फेरे घेतले त्या नवऱ्याला झाली नाही आमच्या सारख्यांबद्दल काय चांगला विचार करणार आहे. म्हणले आता तर अजिबात नकोच. बाई म्हणते हाता का नवराई मेला आणि वारकरी माझी इच्छा पूर्ण करत नाही आता काय करावं. थोडा खेळ रचावा लागन. बाईनं मध्यरात्री आवाज द्यायला सुरुवात केली काका बाबा मामाजी वाचवा 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 म्हणतात. गावातील लोक जमा झाली. बेटा काय झालं. म्हणले काय नाही काका या वारकरी बाबांना माझ्या आबरूवर हात टाकायचा प्रयत्न केला. माझा नवरा मला वाचवायला आला. माझ्या नवऱ्याला सुद्धा कुऱ्हाड टाकून जीवे ठार मारले या माणसानं. खरं होतं का ते. खरं होतं का. किती खोटा आड आहे की नाही. पण तुम्हाला सांगतो बरं का काही काही ठिकाणी माणूस लई खरा असतो पण एखादी ठिकाणी न कळत माणसावर खोटा आड येतो आणि तो जीव तोडीस बी सांगस तरी लोकेशले भरोसा बसत नाही. बाई जे सांगस का तेच खरं आहे. काही काही ठिकाणी बिनकाम नाही फसेल राहतं लोके. आणि अजून सांगतो तुम्हाला काही काही लोक अंधश्रद्धा म्हणतात. मी श्रद्धा सांगतो हा कारण थोडंफार ग्रंथ सोड नजर फिरावं का वाटत सापडस आपले बरोबर आहे की नाही. हा ग्रंथ सोड नजर फिराय का सापडस. आणि जे संत लिहून गेले ते काही इतकं सहज आणि इतकं सोपं नाही आहे. तुम्हाला सांगतो गाई बैल चालतात ना त्यांची खुरी उमटलेली असते ना त्याच्यामध्ये जर पाणी साचलेलं असेल त्या साचलेल्या पाण्यामध्ये जर तुम्ही चंद्रमा बघितला चंद्राचं जर दर्शन झालं तुम्ही कितीही प्रामाणिक असलात तरी तुमच्यावर खोटा आड येऊ शकतो असं ग्रंथ सांगतात. तुम्ही कितला बी खरा राहणार तरी. कारण जगाच्या मालकावर चोरीचा आड आला होता समंतक मणी चोरण्याचा नाही का. जगाच्या मालकावर खोटा आड येऊ शकतो तर तुमच्यावर माझ्यावर येणार नाही कशावरून. हा काही काही गोष्टी आहेत ना ग्रंथात सापडतात. जसं बऱ्याच बाया आमले सांगते महाराज गण कमावतोच गण पैसा येतच पण टिकतच नाही महाराज काय करू. कसाल टिकतील बिगर अंग आणि चाटी देस काकू तू कसाल पैसा टिकतील. हा बिना अंगुडीचं दुधाला स्पर्श सुद्धा करायचं नाही. दुधाला स्पर्श केला लक्ष्मी नाराज होते. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. वारकरी बाबा म्हणतो बाईच्या शब्दावर जेवढा विश्वास करतील माझ्यावर करणार नाही. मग वारकरी उघड्या डोळ्यानं सगळा अन्याय सहन करत होते. बाईनं सांगितलंय वारकरी बाबांना माझ्या आबरूवर हात टाकायचा प्रयत्न केला. माझा नवरा मला वाचवायला आला. माझ्या नवऱ्याला सुद्धा जीवे ठार मारलं.
वारकरी सहन करत होता. गावातले लोक म्हणतात का रे वारकरी असल्यावर तुझ्या मनामध्ये असले घाणेरडी विचार आहेत. कुणी म्हणतं याला गडफास लावा, कुणी म्हणतं जाळून टाका, कुणी म्हणतं मारून टाका. एक सुज्ञ बाबा म्हणले असं काय करू नका. वारकरी आहे ना, याच्या मनामध्ये परस्त्रीबद्दल वाईट विचार आले ना, एक काम करा, ज्या बाईच्या आबरोवर हात टाकायचा यानं प्रयत्न केला ना, ते हातच तोडान याला मोकळं करा. याला बघून कोणा दुसरा वारकरी घाणेरडी कामं करणार नाही. याचे दोघं हात तोडान याला मोकळं करा. महाराज वारकरीचे दोघं हात तोडले, वारकऱ्याला मोकळं केलंय. वारकरी रडतोय, डोळ्यातून घडाघडा अश्रू वाहत आहेत आणि भगवंताला भेटण्याची ओढा. पंढरपुराचा मार्ग धरलाय, पंढरपुरात प्रवेश केला, जगाच्या मालकाचं दर्शन घेतलं आणि देवाला सांगितलं, देवा अरे ज्या हाता टाळी वाजवत होतो त्या हातच माझे हिरावले, माझा अपराध तरी काय होता सांग ना. आणि जर का तुझ्यासाठी भजन गाणाऱ्याला, तुझ्यासाठी टाळी वाजवणाऱ्याला जर हात गमवावे लागत असतील तर तुला करुणावंत दयावंत कोण म्हणणारे पांडुरंगा सांगणारे. तेव्हा माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं सांगितलं, वारकरी बाबा मी कधीच कोणावर अन्याय करत नाही, अत्याचार करत नाही. हे तुमचं कर्म आहे, ते तुम्हाला भोगावं लागतंय. म्हणले कसं देवा? मागच्या जन्मामध्ये तुम्ही शुद्ध ब्राह्मण होते. एका कसायाच्या हातून गाय सुटली, गाय सैरावैरा धावत होती, कसायाच्या हाती गाय लागत नाही म्हणून कसाई दादानं तुम्हाला सांगितलं, ब्राह्मण दादा मा हाताकन गाय सुटली, गाय मला गावत नाही, तेवढी गाय धरून द्या. तुम्ही काय केलं? गायीच्या समोर गेले, गायीच्या समोर गेले, दोघं हात आडवे केले. या हातांमुळे गायीचा जीव गेला म्हणून या जन्मामध्ये दोघं हात गमवावे लागले. वारकऱ्याच्या डोळ्यात अश्रू होते. वारकऱ्यानं सांगितलं, बाबा भगवंता माझा गुन्हा माझ्या लक्षात आला रे, पण मला एक सांग ना, तिचा नवरा तर गप गुमान झोपला होता, त्याचा काय अपराध होता? तेव्हा भगवंतानं सांगितलं, तू निवांत झोपलेला दिसतोय ना, गप गुमान झोपलेला दिसतोय ना, हा मागच्या जन्माचा कसाई आणि मारणारी जी बाई आहे ती मागच्या जन्माची गाय या. त्यानं जसं तिची खांड केली, तिने सुद्धा त्याची खांड केली. दादा भोग हा भोगावाच लागतो. हा झाला साधू संतांना चुकत नाही भोग, साधू संतांना चुकत नाही. मग तुमच्यासारख्या माझ्यासारख्या साधारण जीवाला सोडन का तो? नाम म्हणे कर्म रेखा कधी न चुको देवानी का, कधी न चुको देवानी का, कधी न चुको देवानी का. नाम म्हणे कर्म रेखा कधी न चुको देवानी का, कधी न चुको देवानी का, कधी न चुको देवानी का. देवालाही नाही चुकलेलं हो, ते पण सांगणारच आहे. देवालाही नाही चुकलेलं. थोडक्यात सांगू का? महाराजांनी प्रमाण घेतलं म्हणून मला मागचं पुढे सांगावं लागेल. भारी प्रमाण घेतलं बाबा तुम्ही. देवालाही भोग चुकत नाही, देवालाही चुकत नाही. जेव्हा भगवंत निजधामाला जात होते ना, मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो, ऐकणारे लोक चांगले दिसत आहेत म्हणून. हा, आणि माऊलींचा फोटो बघितला ना, हा माऊलींचा फोटो बघितला, माऊली परिवारातले बरेच लोक असतील, मग चिंतन ऐकणारे लोक आहेत म्हणून वाटतंय थोडंफार सांगू हो, देव देव करले असं. तुम्ही जर सांग महाराज उसळ घसळ करवो, मला काय नाही, बरोबर चाललंय ना मग. काळजी करू नका, ती बी कसर काढ दिसू, टेन्शन लिहू नका ना मग. कवय कवय ना, पहिला मालपेक्षा फरदडना चांगला निघ जा, भाव जर बेटी घ्या ते. शेतकरी ना पुरे आहे ना म्हणून मला त्याच उदाहरणे जमतात. म्हणा राणीवर जाऊ नका, मी प्युअर गावठीचे. महाराजांनी गोड प्रमाण घेतलं. देवालाही नाही चुकत, कारण भगवंत निज धामाला जायच्या आधी उंबर वृक्षाच्या खाली पोहडलेले आहेत. कृष्ण भगवंत झोपले तर देवाच्या पायात आडिया, देवाच्या पायात आडिया, आणि देवाच्या पायाला पद्म होतं. ते पद्म चकाकत होतं. चकाकणारं पद्म एका शिकाऱ्यानं बघितलं आणि शिकाऱ्याला वाटलं की कोणत्यातरी प्राण्याचा डोळा चकाकतोय. जसा का बाण सोडला भगवंताच्या पायाला, आणि भगवंताचं मरणच अंगुष्ट्यात होतं. भगवंताचं मरणच अंगुष्ट्यात होतं. आवाज आला, शिकारीच्या लक्षात आला, अरे आपण प्राण्याला नाही, आपण बाण मारलाय मानवाला. जवळ आले बघितलं, अरे मानव पण कोणा, द्वारकेच्या राजालाच बाण मारलाय ना. जवळ आले, द्वारकेच्या राजालाच बाण मारलाय. देवाच्या समोर बसला, डोळ्यातून गडगड अश्रू वाहत होते. शिकारीचा पारधीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. देवाला सांगितलं, देवा मी तुम्हाला मारण्यासाठी नव्हता बाण सोडलेला, मला असं वाटलं कुणी प्राणी पक्षी बसला असन आणि त्याचा डोळा चकाकतोय म्हणून मी बाण सोडला. तेव्हा माझ्या भगवंतानं त्या शिकारीला सांगितलं, शिकारी दादा तुम्ही नाराज होऊ नका,
तुम्हाला काय वाटतंय तुम्ही मला बाण मारला अजिबात नाही हे सुद्धा माझं कर्म आहे म्हणे कसं देवा अरे मागच्या जन्मामध्ये जेव्हा मी राम होतो तेव्हा तुम्ही वाली होता आणि वालीला प्रभू रामचंद्रांनी लपून बाण मारला होता मागच्या जन्मामध्ये मी तुम्हाला लपून बाण मारला म्हणून ह्या जन्मामध्ये तुम्ही मला लपून बाण मारला परतफेड झाली बरोबर नाही का देव स्वतःलाही सोडत नाही मग तुम्ही म्हणसान तुम्हा आपल्याला सोडणार आहे का अजिबात नाही ते पण आपले फेडणशी समजी गे माले ते बी फेडणशे कसं सांगू का गरमा एक म्हातारी लई कटकट करे सुनबाई म्हणे आई दल्ली गैरी कटका करस तुमनाकडे दल्लीच म्हणतस का हा का म्हातारी जिथं कार्यक्रम आहे तिथं म्हातारी म्हणत असते हा धनगर लोकांकडेच आहे ना कार्यक्रम बाबाजी बरोबर आहे ना सगळे ठिलारी लोक आहेत ना अंगा असं या लोकेश सारखा नम्र कोणी राहत नाही गैरा नम्र लोके राहत अशा जर कधी मेंढ्या घुशी घ्या महाराज समोर तुम्ही वावरवाला मारे का नाही तरी त्या पायास पडता अरे नको ना त्या पाया पडते नको रे हे दादार नको रे जरी मेंढ्या दट करी लेण्यात असं टेकडीनं वावर देखील येतच त्या एक जण टेकडीवर उभा राहा तू टाक रे टेकडीवर उभा राहतच त्या आला की मी आवाज देतो लगेच हाकड बर रे आणि समजा वावरवाला जर कानाकोपरा हिंद केली ना यांनीच गावाला राहतील मेंढ्या तरी आव त्याला सांगा अरे ती रणकी झाली सत्यानाशी चार हाकट ना अरे काय सत्यानाशी येऊ विठ्ठल विठ्ठल लई नम्र जात बरं पण लई नम्र हो एक नंबर तुम्ही मारी का लेतच नाही तरी सुद्धा नको रे म्हणून महाराज हे सांगणं अतिशोक्ती नाही सत्यता सांगतोय मी हो आपण गट्ट्या मोजी मोजी ठेवतो त्या गोंटामा दाबी दाबी ठेवतो विठ्ठल विठ्ठल कारण आमच्या गावामध्ये बरेच आहेत ना आपले लोक हा ना त्या बरेच लोक आहेत आम्हाला चांगला अनुभव आहे अख्खा उभा वावर सुद्धा घाल देतात बरं चांगलं आहे नम्रता आड्याने करतात ना तसं अरे ह्यो काय सत्यानाश करायला लागला भाऊ नाही काय होत नाही काय होत नाही त्यांना पण कळतं ना तुम्ही पण काय पोटासाठी नाही लक्ष्मीसाठीच करायलेत नाही का आता मग विठ्ठल विठ्ठल आता गणच परिवर्तन होय गे पहिले गण आलो होतात या लोकेशना इतका आलो होतात ना बोलू नका इतका आलो होतात ना जर बाप मरी जाय ना तरी पूर्ण हात पडे नाही इतका हाल होतात या लोकेशना आता तर इथली सुविधा आहे प्रत्येक ना बंगला घेत त्यासना नाही तर पहिले बाप मर जाय तरी पोरले माहित पडे नाही आणि पसारा जेवढा रास सहज सासरा विसून बाईन सुट्टी करे नाही आणि तू गेली तर मग हे कोकर घोड्यावर कोण जाईन मग असं होतं भयाना आलो होतात पहिला किस्सा आम्ही नजरे देखील ना ते दाखलपणे पण ते आता सांगायला वेळ नाही आपल्याकडे मी तुमचं पूर्ण हिस्ट्री सांगू शकतो ठेलारी लोकांची यांचं हे पैसे मोजतात एवढं सोपं नाही बाबाजी त्याग पण तेवढं आहे त्यांचा लईच त्याग असतो महाराज संसारी जीवामध्ये भगवंत कसा परतफेड करायला लावतो आहे का एक सासूबाई जरा कटकट करे सुनबाई म्हणे म्हातारीला कटकट करते नवऱ्याला म्हणते तुमची म्हातारीला कटकट करते म्हणले म्हातारीला कुठंतरी न्या कुठंतरी आश्रमात सोडा म्हणे वृद्धाश्रमात माणूस विचार करतो जर का वृद्धाश्रमामध्ये सोडलं भाऊकीमध्ये नातेवाईकांमध्ये हसून त्यापेक्षा असं करस म्हणे म्हातारीला मारीच टाकस मस्त मस्त जेवण बिवण करली ना संध्याकाळनं रातनं मध्यरात्र होऊ दिली म्हातारीचं गठुडं बांधलं आणि दुसऱ्या मजल्यावरनं दिलं फेकून म्हातारीचं गठुडं बांधलं दुसऱ्या मजल्यावरनं दिलं फेकून
म्हातारी पाटेच दरवाजा पोराचा ठोठावते. बाडू दरवाजा उघड रे भाऊ. म्हणे आई, म्हणे माडी दुसरा मजलावर तेन पेक दिन तरी भाऊ तुझं वर तेन पेक ना तो खाल कपाशीन गाडी भराय राहील. मरण नाही तर मरणार नाही, मरण नाही तर मरणार नाही. पण ज्या दिवशी मरण आहे त्या दिवशी आपला बापही आपल्याला सोडवू शकत नाही. सोडवी ना तेव्हा माय बाप. काडाची उडी पडेल बा जेव्हा सोडवी ना तेव्हा माय बाप, नाही का? काडाची उडी पडली मग तर काही पर्याय नाही. तुमचा बाप, तुमची माय, ना तर माझा बाप ना माझी माय मला सोडू शकत, ना तर तुम्हाला सोडू शकत. तसंच जसं म्हातारीचं सांगितलं तसा एक म्हाताराईले बोलका होता. सुनबाई म्हणते तुमचा म्हातारालाही कटकट करतो, म्हाताराला कुठेतरी न्या. पोरगा पण तोच विचार करतो म्हणे म्हाताराला जर वृद्धाश्रमात टाका भाऊ किंवा नातेवाईकच हसू होईन त्यापेक्षा म्हाताराला माठ टाकू. पण महाराणी पद्धत बदलाय टाकी त्या भाऊने. बापाच्या खाटीजवळ बसला. बापाला म्हणलो बाबा, म्हणे काय? म्हणे तुम्हाला तीर्थक्षेत्रावर स्नान करायला घेऊन जायचंय म्हणे. बापली इथला आनंद. अहो सुखना जेव बी दे नाही म्हणे. अहो तीर्थक्षेत्रावर आंघोळलेलंही चालना, पोऱ्या काय सुधारणा भाऊ म्हणे म्हणा. आता फोर व्हीलर गाडीमध्ये बापाला बसवलं नेलं. आता तीर्थक्षेत्रावर घेऊन गेला. बापाचा हात धरला, पाण्यामध्ये घेऊन गेला. गुडघ्याला याला पाणी होतं. बाप म्हणतो बेटा इथं करू का आंघोळ? नाही म्हणले पप्पा चला ना पुढे. कमरेला पाणी लागायला लागलं. म्हणले भाऊ बसणार आहे म्हणे. चला पुढे. छातीला पाणी लागायला लागलं म्हणे भाऊ बसणार आहे. चला म्हणे पुढे भाऊ रे. मला समजी गे तू आटे तीर्थक्षेत्रावर आंघोळले नाही, आटे मन लेंडर पूस करायला लयचे रे आप्पा. मला समजी गे. पण बावड्या जागा बदलाय टाक. आटे नको मारू, दुसरीकडे लायचा. पप्पा मरण त्या आटे विषय ना, जागा बदलायच नाही ते मरणच शे. माठे मराल काय अडचण शे. बापनी सांग बेटा तू जागा बदलाय टाक म्हणे. का बर? हाय जागावर मी मन बापले सोडी जायले, तू कमीत कमी जागा तरी बदला. का सांगतोय मी? तुम्ही जे पेरणार तेच उगवणार आहे. दुसरी अपेक्षा काय ठेवणार आहे? तुम्ही जर येड्या बाबूला उन्हात आंबा तोडायला जाशात आपली ठेवू शकत अडे. जे पेरणार आहे तेच उगवणार आहे. म्हणून आपल्याला जर दिवस चांगले घालवायचे असतील तर त्याच्यासाठी आपलं म्हातारपण चांगलं जावं असं जर वाटत असेल, ज्या ज्या बहिणीसले वाटत होई त्या बहिणीसने आजच सासू-सासऱ्याने सेवा करा. तेवढं चांगलंय बा तुम्हाला साखरी परिसर मग बड्या बाया सासू-सासऱ्याने सेवा करते. मी पहिलेच सांगत जरी कीर्तन करण्यासाठी ना काहीच सांगत नाही बहिणी. भोगा भोगावाच लागतो. भगवंताला चुकला नाही, साधू संतांना चुकत नाही, तुम्हा आपल्या जीवांना चुकत नाही. म्हणून तर तुकोबाराय ठामपणे सांगतात भोगा भोगावाच लागतो अभंगाच्या प्रति. भोगतो न गडे संचिता वाचोनी, 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 भोगतो न गडे संचिता वाचोनी. करावेत माने समाधान, करावेत माने समाधान, करावेत माने समाधान, मनवुनी मने मानो नये गेलो, मनवुनी मने मानो नये गेलो, मनवुनी मने मानो नये गेलो, मनवुनी मने मानो नये गेलो. करावेत माने समाधान, करावेत माने
पहिल्या चरणामध्ये वाजलेत 11:15. तुमना मनकडे राहायच्यात 15 मिनिटं. काय करू? 15 मिनिटं बोलू का करू जय विठ्ठल? हा कितलं मी तुमले असं विचार 15 मिनिटं बोलू का जय विठ्ठल करू? कितलं पुढे कितलं सारखं ना असं सांग. काय करू? अच्छा बोलू 20 मिनिटं. पण विषय असा असतो हा ना बाबाजी, ते तर होईलच. पण मला असं म्हणायचंय, आपण पण ठरलेला 2 तासाचं कीर्तन आहे बरोबर. जर का तुम्ही मजूर लाव मजूर थोडाफार कापता कोपता राह घ्या, तुम्ही काय सांगता व वाढदे भो जास्ती कमी होई जाईन. पक्का ना मायचान ठलवी ठलवी ढला 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 ढला. तुकोबाराय म्हणतात भोग तो न घडे संचिता वाचून पुढे जाऊन म्हणतात करावे ते मनी समाधान. साधकांनी विचारलं का हो महाराज भोगतो न घडे संचिता वाचून? आमचा संचिता आहे, भोग आहे, आम्हाला भोगावा लागतोय. आणि तशा प्रसंगाला तुम्ही सांगतात करावे ते मनी समाधान, कसं शक्य? आणि जर तुम्ही म्हणत असाल आमच्याकडनं अपेक्षा ठेवताय तर तुमच्या परमार्थामधलं एखादं उदाहरण सांगा, ते बघून आम्ही शिकूयात. मग तुकोबाराय काय सांगतील? तुकोबारायांची उंची आपण गाठू शकत नाही, तुकोबारायांची पायाची धुरई आपण बनवू शकत नाही, पण उगा प्रयत्न करतो. ऐका, करावे ते म्हणे समाधान. समाधानी जीवन जगणं काय असतं? कुरुक्षेत्रावर युद्ध चालू होतं. चालू युद्धामध्ये अभिमन्यू मरण पावला. अभिमन्यू मरण पावला. अभिमन्यू मरण पावल्याच्या नंतर पांडव रडतील यात विशेष नाही, कौरव रडत होते. काय जिन असेल गणू दादा? माणूस जगला कसा? जन्माला तर आलेले आहोत आपण, पण नुसतं जन्माला आलोय आणि जगताच आलं नाही तर व्यर्थ आहे. आपण जीवन असं जगायला पाहिजे की मेल्याच्या नंतर सुद्धा लोकांनी म्हणलं पाहिजे की माणूस लय खास होता राव. कारण आमच्या तुकोबारायांचं प्रमाण आहे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. हो राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. किंवा किंवा महाराजांनी म्हणे एका मरणेची सरे उत्तमाची बुरे कीर्ती मागे, उत्तमाची बुरे कीर्ती मागे, उत्तमाची बुरे कीर्ती. म्हणे एका मरणेची सरे उत्तमाची बुरे कीर्ती मागे, उत्तमाची बुरे कीर्ती मागे, उत्तमाची बुरे कीर्ती मागे, कीर्ती मागे. वा. तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तम चुरे. माणूस जगला कसा? मेल्याच्या नंतर त्याची पावती मिळते. आणि अजून सांगू का, जगत असताना असं जगावं माणसानं, जगत असताना असं जगावं महाराज की मेल्याच्या नंतर दुश्मनाच्या कानी बातमी पडल्याच्या नंतर दुश्मनाच्या डोळ्यातून अश्रू निघायला पाहिजे, त्याला म्हणावं जीनं. नाहीतर जगूनच फायदा नाही. बरोबर आहे की नाही? जगावं असं माणसानं. पांडव पुत्र, पांडवांचा मुलगा पोरगा मेल्याच्या नंतर ते रडत होते, विशेष नाही. कौरव सुद्धा रडत होते. काय जिना असेल त्या व्यक्तीचं, काय जिना असेल. बरोबर आहे की नाही? आपले रडतीलच हो, आपले रडतील, विशेष नाही. दुश्मनाच्या डोळ्यात अश्रू आले म्हणजे काय जिना असेल नाही का? अभिमन्यूच. अभिमन्यू मेल्याच्या नंतर पांडव रडतील, विशेष नाही. कौरव रडत होते, कौरव रडत होते, पांडव रडत होते. पांडव रडत असताना धर्मराजानं कन्हैयाकडे बघितलं आणि कन्हैयाला सांगितलं, कन्हैया
हम में इतनी ताकत नहीं कि हम जाके सुभद्रा को बता दी कि भाई तेरा लाडला हमें छोड़ के चला गया कन्हैया, हमारा थोड़ा सा काम कर दे भैया। सुभद्रा के पास जाओ और सुभद्रा को बता दे कि भाई तेरा लाडला हमें छोड़ के चला गया है। बोलू नका ना? कसं आहे ना, तुम ना चावतच, पण मला असं वाटस का मना काय काय चुकाय राही नका बुवा। 2 तास काहीच किडा पाडू नये, ज्या कामसाठी येले तेच करू, बाकी नारी कामा धंदा करूच नाही आडे। विठ्ठल 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 धर्मराजाने कन्हैयाला सांगितलं, कन्हैया अरे हमें इतनी ताकत नहीं कि हम जा कोई सुभद्रा को बता दे कि भाई तेरा लाडला हमें छोड़ के चला गया कन्हैया, हमारा थोड़ा सा काम कर दे भैया। कृष्ण भगवंत विचार करतात, जावं तर मलाच लागणार आहे, पांडव पुत्र मेला, पांडव तो कोणी जाणार नाही, जायचं तर मला। मग कृष्ण भगवंत निघाले निरोप सांगाया। अभिमन्यूच्या मायला सांगायचंय, आता लक्षपूर्वक ऐका। आता तुम्हाला सांगतो, मी जे ठिलारी लोकांबद्दल बोललो ना काका, तुमच्याबद्दल बोललो ना की अगोदर मोबाईल नव्हते म्हणून बापावर पोरीचा हात पडत नव्हता, हे तुमचंच नाही तर इथून 25 वर्ष अगोदर 20 वर्ष अगोदर प्रत्येकाची परिस्थिती तशीच होती। जर का माहितीचा निरोप सांगायचा आहे तर माणूस कोणीतरी जायचा। तेव्हा 2 व्हीलर गाड्या नव्हत्या, 4 व्हीलर गाड्या नव्हत्या आणि 1-2 असायच्या गावामध्ये। मग ते 1-2 गाडीने जेवढे कव्हर व्हायचे तेवढे, बाकीचे एसटी कन जायचे। तेव्हाची परिस्थिती अशी होती, मोबाईल नव्हते। मोबाईल मुळे काही काही गोष्टी खूप चांगल्याही झाल्या आणि मोबाईल मुळे काही काही गोष्टींचं लय सत्यानाश झालाय। काही काही गोष्टी चांगल्या बी आहेत आणि काही काही चुकायला बी शेतीस। मोबाईल आत्याना काढमा चांगला कामे भरपूर कराय ना, पण वाईट कामे बी जास्त कराय ना बाबा। मोबाईल म्हणजे बिन माय बापनं लेकरू आहे कोई बी रडी पडसते। आणि इथलं येडं करते शे एक बाहून गरगो मी गरगो तुम्हाला सांगता म्हणे, महाराज बायको बोलते डोकं उठाडशे हो, पाहुणा देखत नाही पै देखत नाही, कोणा बी समोर डोकं लावस म्हणे, काही बी बोली पडस म्हणे। म्हणतो मग दादा तुला काय वाटत तू नाच घर मा दांगडू यार घर पराते रे आप्पा। कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं की त्यांना परिवार सुखी आहे, दुसऱ्याला वाटत तो गैर सुखी आहे। वो जो देखो वो दुखिया सुखिया कोई नहीं है भाई। हा कोणी सुखी नाही शेतात। 2 परिवार समोरासमोर आहेत, समोरासमोर घरे होतात, या दोन्ही नवरा बायकोच ना रोज लढाया होत आणि समोरला घरवाला, दोन्ही नवरा बायको हसत राहत। ज्यांना घरमा दांगडो येतो म्हणे हाव बायको सांगे असं कसं वागत असेल, दोन्ही नवरा बायको हसत राहतच म्हणे या। आणि आमना घरमा दांगडोच होत चाल म्हणे, अहो बाऊल बोलावणं पडी, यानं काहीतरी अभ्यास लेना पडी। ज्या हसेत ना नवरा बायको त्याच म्हणतो बाऊल बोलाव म्हणे दादा। अरे बायकोनं मन सारखंच वागस तरी मन घरमा रोज ना दांगडो रास, रोज ना मनापेक्षा दिन मा 3 टाइम रास म्हणे। तू असं बायको सांगे कसं वागस का तू बी हसत राहस, तू बायको बी हसतच राहस म्हणे। तो म्हणे भाऊ तू ना घरमा जो दांगडोय तोच म्हणा घरमा विषय म्हणे, पण फरक आहे म्हणे मी जगानी पद्धत बदलाई टाकेलचे म्हणे। कसर भाऊ तू ना घरमा जो दांगडोय तो म्हणा बी घरमाशे, पण मी जगानी पद्धत बदलाई टाकेलचे म्हणे। कसं आमना जर दांगडो आहे ना मन बाई रांता रांता लाटणं वडी फेकस म्हणे, लागणं ते ती असस नाही लागणं ते मी असस, पण दांगडो ते मना बी गरमाशे म्हणे। असं कोणतं घर नाही तडे दांगडू निजे। आता तो भाऊ मला सांग राहता म्हणे महाराज बायको बाय डोकं उठाडशे, पाहुणा देखत नाही पै देखत नाही, काही बी बोली पडस, येडीन मायक करस। त्यांनी 2-4 शब्द आडी वसडीन सांग दिनात मला। आणि नेमका आम्ही रात्री त्यांकडे जेवण होतं म्हणा, जेवणले बसनोत आणि तो भाऊ डायरेक्ट ताटवरती उठीन जिना वाटे दाबावर पै घ्या। त्यानं मला पहिलेच सांगितलं होतं, मला असं वाटणं म्हणतं यान बाईन्या का गोया सरण्या त्याला राहू देईन माल कुठी टाकी भाऊ, मी बी त्यान मागे जिनावर लागसा दाबावर। त्याने मनकडे देख म्हणे काय हो महाराज, म्हणतो भाऊ तू पै उना मी बी पै उनो, मला असं वाटणं तू बाई येडी भूतूल राहू देईन माल कुठी काढीन। नाही हो म्हणे महाराज खाले रेंजना प्रॉब्लेम आहे, मी वर बोलालो तू म्हणे हो आप्पा अराय खाले दड काय जाता रे। या मोबाईलने इतलं येडं करेल शे, खूप खूप काही गोष्टी चांगल्या पण झाल्यात आणि वाईट पण झाल्या। मोबाईल मुळे काय ना काय काय सत्यानाश झाला अजून सांगू का? मोबाईलनं काय सत्यानाश केलाय, पहिले फार कद्या कमी होत आता बेकार होतीस, त्यांना काय कारण शे। पहिले पोरी जर काही त्रास होय ना कार्ड लिखेत पत्र लिखेत, ते कार्ड 3 दिन मा माहेरले पोहोचे, माय बाप वाचेत आणि त्या सांगेत बहीण आपला शेतीना कामे चालू शेत, माय सांगित तुन बापना जमणार नाही, तुन बाप नाही 8 एक दिन बट वावर ना आवराय का मग 10 दिवस
ते कार्ड येवाना 3 दिन, आय कार्ड जावाना 3 दिन, वावर आवराना 8 दिन, 14-15 दिन खर्च होई जात. बापले असं वाटे मना अंडेरना जवायना भांडण होई झाले. अंडेरली लेवाल बाप येल राय. आता अंडेर लई जा नाही बा असं. ते अंडेर तर पाणी ना गल्लात बी सांगितलंय आणि एवढी एवढी डबी बी लई आहे. पप्पा तुमना जवाईन काय मला कान मना बनाय देना. तो बापले असं वाटे मी का बरून उभो चौघाला लाटे. म्हणजे 15 दिन मग बडी लेवल बस जाय, बरोबर आहे की नाही. पण या मोबाईलच मुळे काय सत्यानाश व्हायले. आज तेच एक बी शब्द जर पोरले कोणी काही बोलणं लगेच फोन, पप्पा ये गान गान बोलताय हो माई, या गान गान नाही, या पहिला म्हातारा डायरेक्ट उद्धारच करेल. तू न गान गान कत जाई काको. पहिला म्हातारा उबाटी नाकलेत म्हणत कटबन गाया दे. आते नाही पुरीले नसतं. पप्पा ते मला मूर्ख म्हणत होते. मूर्ख हो बहीण, मूर्ख नाही हो माय. तू सासूली चार कशा कुमचाळ कुमचाळ करे तो दल्ला गैऱ्या गंद्या गाया. कुटी बिली येत नंतर पहिला दल्ला चांगला बम काढली. आणि आको वरते मार खाईन सुद्धा म्हातारीले सांगणं पुढे रांधायचं आले खायला उका. आते नुसतं मूर्ख मंदिर ना तरी सुद्धा बाई सांगस संस्कार चांगले नाहीत त्यांना. हो म्हणा बाप मूर्ख म्हणा मग संस्कार चांगला नाही. तुन बापले विचार तुन मायना काय उद्धार करे तुन बाप. या मोबाईलच इथला सत्यानाश करेल इथला लोक येडा करतील. एक भाऊ व्हॉट्सअप चालवता चालवता दुसरा घरमा घुशी घे त्याला समजच नाही कोणा घरमा घुशी राह. दुसरा घरमा घुशी घ्या तर ते मोबाईल मा मस्त बशीन चाल दे ना टाइमपास. आणि ती माय बी सिरियल दाखा मा येडी होती तिले वाटणं मनात मला कोणा तिने बी चॅटी दिना. हा हाव भाऊ मोबाईल मा येडा ती काकू येते टीव्ही मा येडी सिरियल असमा. आणि नेमका चहा बनायला याला टी दी ना टी पायवर यान टी पायवर ना चहा उचला पेवान टाइमले वर्धकच बापरे पिऊ पिती दुसरा घर नाही जे म्हणे. यानी गाय गाय कप ठेवा घरना बाहेर निघाला लागणार कारण घर मालक जर उन्हात काही बरं करणार नाही म्हणे म्हणा. अहो गाय गाय पयाला पयाला लागणार घर माई निघाना गाव घर मालक ना येवाना गाव. घर मालक नाव भाऊ दरवाजा मच भेट. पण नेमका असं होतं तो भाऊ बी फेसबुक चालाय राहिला. अहो निघी राहणार तो घुशी राहणार याने त्याला देखाव घर मालक त्याला सांग राहणार मी का तुम ना घर मा घुशी गो म्हणजे तो बी सुधीवर नाही होता. या मोबाईलच नाही इथलं येडं करतील. एक घरमा जर कधी 4 लोक होते ना प्रत्येक ना आत्मा मोबाईल आहे. प्रत्येक ना आत्मा मोबाईल शे 4 जण जोडे जोडे बसेलेत पण एक बी जण संवाद साधत नाही. मोबाईलच माझी येडा राहतस. रस्त्यावर देखा तुम्ही मित्र फिरायला जातस ना फिरायला बी जाते ना जागा जरी बसतस त्या जनतेना मोबाईल मध्ये बोटे घालतेस कोणी संवाद साधायला तयार नाही. म्हणजे मोबाईलनी इथलं येडं करतील. बरोबर आहे की नाही. हो पण काही गोष्टी मोबाईल मुळे चांगल्या पण झाल्या. काय चांगल्या झाल्या. माहितीचा निरोप सांगायला अगोदर माणूस जात होता. आता फोन करतास पोर हजर होई जास. पण माहितना निरोप सांगायला माणसे जायत ना त्या बी हुशार असले दांडणं पडे बरं. हा असं येडा बाग्यान काम नाही होत. हो मन आजी मरणी मन काकाला सांग म्हणे भाऊ जायर म्हणे सगूबाईला ये म्हणे तू. पण जुना म्हातारा ते जुनं ते सोनं रास. म्हातारा सांगे देख रे अण्णा जाहीर आहे ना पण जास्त घाबराव नको करू बरं रे. ती पूर्ण माय मा गैरा जीव होता ती झटकाई जाईन ती चक्करी जाईन ती पोरले काही त्रास होई जाईन बरं रे. कारण पहिले जीवाडा बी होता बा तो बी मोबाईल मुळे सत्यानाश होईल. पहिले भेटाना माणसेसले भेटास ना कितला एवढं भारी होतो बाबा. भेटानी काय ओढ होती पहिले. या मोबाईलच नाही इतकी इन्सानियत दुराई टाके ना इथलं दूर कर टाकत ना. बाप जरी जवळ फोन करस नाही सांगस ना मन अंडेर पांद्या ती अंडेर पलंगवर पडी पडी सांग मन बापले सांग द्या मी झोपी जायची. म्हणजे बापने सांगे सुद्धा बोला ना कंटाळा घ्या इथला वायबारपणा घ्या मोबाईलच मुळे. मन चुलताला सांग जाय पण हुशारी मा ती पोरले घाबरावजो नको. काही काही 1.5 शाना राहतच. शानला कोणी सांगतस त्यास ना ऐकत नाही. आमना अण्णा काका म्हणे ए भाऊ मला काय शानपणा शिकांना कमी बड बरोबर करलीस म्हणे. म्हातारा सांगे देख रे अण्णा व्यवस्थित आर मला सांगा मी बरोबर करलीस काका. निघ्या मन चुलता मन आत्यांकडे घ्या म्हणे सखूबाई म्हणे काय राहणार कथा उंचा काय बहीण म्हणे खेताल बैली लेवायला येलो होतो म्हणे. आता बैली लेवायला येले बाईन जातले माहेर ना कुत्र जर दिक ना तरी सुद्धा आनंद वसाव ते चुलत भाऊ येल होता. कितला
इथला आनंद होईल. बरोबर आहे की नाही? दुसरा कोणता कीर्तनकार राहतात कटाया बी कर देते बाई, पण मग आता मनात बास असे जाणं पडेल. माहेर न कुत्राल की आनंद होता ते बाचाचे आको मनात त्याला इथला आनंद. केला इशारा जाता जाता. आणि खरे दुसरा कीर्तन करा तर म्हणा त्या झोपी बिली ती जाऊ दे मन भासाय बोलत नाव जे चाल काय किडा पाडाचा ऐकी येऊ दे जा. माझ्या आत्याबाईनं बघितलं बघितल्याच्या नंतर म्हणला भाऊ जेवण करले म्हणून आत्याने स्वयंपाकला आणि तो ना स्वयंपाक पाहुणचार बी साधार आहे. काय राहतोय पाहुणा होणार म्हणजे पिठलं पोया करत तरी पाहुणचार होई जाय. उजीच गाय गाय राय ना खिचडीन तळण काढली ना तरी पाहुणचार होई जाय पहिले. आणि खिचडीन तांदूळ ना तो इतका तुटवडा होता ना तांदूळ भेटत नाही. जर पाहुणा होणार खिचडी बनवणी शे ते गरमाना कोणीतरी एकच सदस्य जेवाल बसाडेत. का बर बटान बटा बशी घ्यात नाही खुटी घे पाहुणाशी समोर ती इज्जत घालावा नवी जाईन भाऊ म्हणेशेन गरमाना एकच सदस्य बसाडेत जेवणले. इतका तुटवडा होता तांदूळ ना. आता इथला नेतात फेट टाका मोदी साहेबसने तांदूळ ना. बाप रे बाप संध्याकाळले कुकरने शेट्टी वाजणे रे वाजणे असा जीव करत गोधडील्या रे. पंगरा रे पडा रे भाऊ पडा रे ऐका कुणी आज बी खिचडी दळकाय रे भाऊ. इथला नेतात पीठ जायला खिचडी ना बाकी ना बाईसले घाबरतच ना. काय रे खिचडी टाक दिने असं वजन मा बोलायला चालत नाही. बाकी ना कसा करत नको नको मला जेवण आग्रह नको मला ना थरक बराय राय ना चक्कर बी राय ना सर्दी भय मारण बट चवना जीव करा मला झोपू दे तू. बहिणी तुम्ही समजिल्या ना सर्दी खास बेमारा एकच आजारले 4-5 दाव सांगा ना याला खिचडी खावा ना कटायाचे आणि तुम्हाला बी पाय पडे एकच बाकर टाकत जाऊ अर्धी अर्धी खायले जाऊ पण बाकर दडकावत जाऊ बहिणीच. तुम्ही खिचडीने उजी गोड करणार लावा. पहिला म्हातारा बाजी जरी कुठे जाय ना तरी सुद्धा काला मोठा घेत बाजरीन भाकर ना गुई कालाही देत आणि तेल टाक देत. असा दांडगल्ला म्हातारा राहत बाबा असा दांडगल्ला म्हातारा राहत ना. पहिला म्हातारा बैल आवतले जर चाले ना एकच गुमा बैल बसाडे असा म्हातारा होता. कारण खाणं चांगलं होतं. कच्ची उडीनी दाय रातले बिंजेत पायटा मोठीन खायले असं खाणं होतं. आते आपला लेकरे झोप माय उठणार का गादीवर त्या गोदडा झोप पडी पडी माव माल पाव माव माल पाव पाव काय काय आत पाव घ्या रे ओ आप्पा तू भाजी बाकर ना काला खा रे म्हणा काका. खाणं चांगलं राहिलं नाही. 23-24 वर्ष ना पोऱ्यानी हात मोडलेला होता गया मात पाटा बांधीन गुंडाई गुंडाई पिर राहता. त्याला म्हणतं कार भाऊ काय वे घे म्हणे जाऊ देव महाराज म्हणतं काय वे घे हात मुळ जायला म्हणतं कस काय रे म्हणे माल बकरीन गो माल दिनं म्हणे तुम्ही आईना बानट सुरत ना बकरीन गो माल दिनं हात मोडली ना तू उलगेल वावरनी तू काय खास दिस रे हो. महात्याबाईनं मस्त खिचडी वगैरे बनवली तळण घेतलं भाऊला खाऊ घातलं मन काकान जेवण करली ना मस्त मन आत्यान दारमा नेमणं झाड होतं झाडकाल काट टाकली नाही गादी टाकली नाही झोपिली ना. बरोबर 4:45 वाजता लुटना म्हणे सकुबाई चाटी दे म्हणे. सकुबाईने बी चाटी दिली बाऊल चहा पिवा घेईन म्हणे. बहीण म्हणे शर्ट टाकेल ते काढले म्हणे. याने अंगमा शर्ट घालले ना 5 वाजले म्हणे सकुबाई तयारी कर. भाऊ म्हणे तू ते बैली लेवायला जाणार ना नव बहीण काका जात राह ना म्हणे. ऐकवय सांगा नव्हतं ओ बानट सुरत ना ऐकवय सांग नव्हतं आई खाईन झोपिले ना तुम्ही उलगेल वावरनी असा गणच बानट राहत त्याले सुधरत नाही. मैतीचा निरोप सांगायला बी हुशारच माणूस लागत होता. पांडवांनी कन्हैयाला सांगितलं कृष्णा आमचं थोडं काम कर सुभद्रेला जाऊन सांग तुझा ऐकूलता एक पोरगा मरण पावला. आता कन्हैया जात आहे पण कृष्ण भगवंत मनाशी संवाद साधतायत. जर का मी सुभद्रेला सांगेल सुभद्रे तुझा ऐकूलता एक पोरगा मरण पावलाय ही बातमी जेव्हा सुभद्रेला सांगेल सुभद्रा खूप रडेल खूप अवकडा करेल स्वतःची केस तोडेल माझी गचंडी धरेल. भरपूर काही प्रश्न देवाच्या मनात होते. जाऊन आता सांगायचं जरा सुधारित भाषेत. सुभद्रेला सांगितलं सुभद्रे तुझा अभिमन्यू गेला. दादा कुठे रे गेला. माझा पोरगा आहे तसा योद्धा अजून कुठे युद्ध चालू असेल तिथं पाठवलं का माझ्या पोराला. म्हणले नाही ग बाई तुझा अभिमन्यू आपल्या समध्यांना सोडून कायमचा गेला. देवाला वाटत होतं सुभद्रा खूप रडेल खूप अवकडा करेल माझी गचंडी धरेल स्वतःची केस तोडेल मला मारायला उठेल.
पण याच्यातली कोणती कृती घडत नाही यातली कोणतीही कृती सुभद्रा करत नाही. सुभद्रा जागीच धरणीवर बसली. सुभद्रा रडतही नाही आणि सुभद्रा बोलतही नाही. कृष्ण भगवंताला वाटलं सुभद्राच्या कानी बातमी पडली, न जाणो सुभद्रा रडत नाही, कदाचित वेडी झाली की काय. कारण जुने बाबा लोक बसलेत, त्यांना अनुभव असेल, म्हाताऱ्या बाया बसल्यात, त्यांना माहिती असेल. बाईच्या कानावर जर दुःखद बातमी पडली, दुःखद बातमी बाईच्या कानी पडली आणि बाईच्या डोळ्यातून अश्रू नाही निघाले तर बाई वेडी होण्याची दाट शक्यता असते. बाई लगेच रडली पाहिजे, तिच्या डोळ्यातून अश्रू निघायला पाहिजे बाबाजी. जर नाही रडली तर वेडी होण्याची दाट शक्यता असते. देवाला वाटतं सुभद्रा वेडी झाली की काय. जवळ आले, सुभद्रेला सांगतं, सुभद्रे अगं रड ना. अगं काय दगडासारख्या हृदयाची झाली, तुझा एकुलता एक पोरगा मरण पावलाय, तुला रडायला येत नाही. सुभद्रे अगं माय आहेस की दुश्मन, अगं रड ना. सुभद्रानं देवाकडे बघितलं, देवाला सांगितलं, देवा तू मला रडायला सांगतोय, मला रडायला सांगतोय. तुझे संत तुझी बडाई मारत असताना सांगतात, चाले हे शरीर कोणाची असत्य कोण बोलविते हरिविना. अरे मी गीतेमध्ये ऐकलंय तुझे तोंडून, गीतेमध्ये तू पण सांगून गेलाय ना, म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या, सूर्य चाले मी हलविल्या प्राणो हले. तुझ्या सत्तेशिवाय जर प्राण हलत नाही, तुझ्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही, भूतलावर कोणतीच कृती तुझ्याशिवाय घडत नाही. माझा मुलगा मरावा कोणाला वाटत होतं, देवानं मानच खाली टाकली, म्हणले बाई मलाच वाटत होतं. मग तू आमचा भगवंत, तू आमचा भगवंत, तुझ्या इच्छेशिवाय भूतलावर कोणतीच गोष्ट घडत नाही. मग माझा मुलगा मरावा तुलाच वाटत होतं ना का नाही म्हणले हो बाई. मग तू आमचा भगवंत आहे, तू तुझ्या भक्तांचा वाईट विचार करणार नाही, हा माझा तुझ्यावरचा दृढ भाव आहे. आणि तुझ्या इच्छेप्रमाणे माझा मुलगा मेला. मग देवा मला रडायला काऊन सांगतोय रे, मुलगा मेला म्हणून रडायचं का माझ्या भगवंताची इच्छा पूर्ण झाली म्हणून आनंद व्यक्त करायचा. देवा सांगणारे काय करायचं, करावे ते म्हणे समाधान. मुलगा मेला पर भगवंताची जर इच्छाच ती असेल तर देवा तुझ्या इच्छेच्या पुढे आम्हाला दुसरं काय नको या, तुझ्या आनंदात आमचा आनंद असणार आहे. नंतर सुभद्रा रडली ते नाही, मला फक्त विषय जुळवाजुळवी करायची इथपर्यंत. मग जर का संकटाला तोंड देत असताना, किती मोठं संकट असेल, संकटाला तोंड देत असताना साधकांनी विचारलं, ठीक आहे आम्ही पण समाधानी जीवन जगू, पण संकटाला तोंड देताना काहीतरी पर्याय व्यवस्था पाहिजे ना. काहीतरी पर्याय व्यवस्था, जर संकटाला तोंड द्यायचंय त्याचा विसर पडावा म्हणून तुमच्याकडे तुकोबराय काहीतरी पर्याय व्यवस्था आहे का. तर तुकोबराय म्हणतात, जीवनामध्ये काही संकट आलं ना तर संकटाला कवटाळत बसू नका. मग काय करा, स्वतःच्या मनाशी संवाद साधा. मनवोनी मनी मानू नये केदो, मनवोनी मनी मानू नये केदो. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, श्री राम जय राम जय जय राम. मनवोनी मनी मानू नये केदो, मनवोनी मनी मानू नये केदो. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो श्री राम जय राम जय जय राम. मनवोनी मनी मानू नये केदो, मनवा गोविंदो वेरो वेरा, मनवा गोविंदो वेरो वेरा, मनवा गोविंदो वेरो वेरा. मनवोनी मनी मानू नये केदो, मनवोनी मनी मानू नये केदो. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, श्री राम जय जय राम. मनवोनी मनी मानू नये केदो, मनवोनी मनी मानू नये केदो. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, श्री राम जय जय राम. जीवनामध्ये किती मोठं संकट आलं, संकटाला कवटाळत बसू नका. मग काय करा, मनाशी संवाद साधा, त्या गोविंदाचं भजन करा. कोणत्या गोविंदाचं, जो गोपिकांसोबत रासक्रीडा खेळतोय त्या गोविंदाचं. कोणाचं भजन, जो पंढरपुरामध्ये बसलेला आहे त्या मालकाचं भजन. जे भजन म्हणजे तुकोबाराय सांगतात ना, नुसतं सांगितलं नाही तर ते भजन केलं सुद्धा तुकोबारायांनी देहूमध्ये, माऊली ज्ञानोबरायांनी आळंदीमध्ये, नाही सर्व संतांनी केलं ते भजन पंढरपुरात. तेच भजन आता तुम्हाला इथं करायचंय. हातानं टाळी मुखानं नामचिंतन. सर्वांनी भजन गायचं, टाळी वाजून भजन करायचंय सर्वांनी. बरं विठोबा रखुमार हरी जय.